जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। आमचे मित्र पावसा न्यूजचे संपादक राजेशजी आसोपा यांची ब्राह्मण समाज छन्नती जगदीश मंडळाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रजासत्ताक न्यूज, तिरंगा न्यूज तसेच आमचे मित्र हुसेन पटेल तसेच आनंद बनबेरू आणि संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे राजेश भाऊ यांचे हार्दिक अभिनंदन। प्रथम जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमचे सहकारी मित्र तिरंगा न्यूजचे संपादक राजेश भाऊ जेदे, प्रजासत्ताक न्यूजचे सलीमभाई शेख, हुसेनभाई पटेल, आनंद भाऊ बनबेरू यांनी आमच्या पाठीशी जी शाबासकीची आणि अभिनंदनाची थाप मारली त्याबद्दल या सर्वांचं मनापासून धन्यवाद, अभिनंदन। संगमनेर शहरातील भगवान जगदीश मंदिर हे सर्वात पुरातन असं ट्रस्ट आहे। संगमनेर शहराच्या इतिहासाचा जर आढावा बारकाईने अभ्यास जर केला तर जगदीश मंदिर हे फार पुरातन काळापासून या ठिकाणी उभारण्यात आले होते। गेल्या अनेक दिवसापासून जगदीश मंदिराची अवस्था थोडी जीर्णोद्धाराच्या दिशेने झाली होती आणि तोच धागा पकडून नव्या पिढीने आता एक संकल्प केला आहे जगदीश मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची। आणि याच निमित्ताने गेल्या काही वर्षापासून स्वर्गीय सुरेश काका जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा रथ किंवा हे काम अतिशय वेगाने सुरू होतं। मात्र नजीकच्या काळात देवाच्या नशिबात काय होतं, देवाने आमच्या पुढं काय ठेवलं होतं, सुरेश काका आमच्यातून हिरावून गेले। सुरेश काका गेल्यानंतर हे शिवधनुष्य कोण पेलवणार यासाठी बराच काळ आम्हाला विचार करावा लागला आणि समाज बांधवांनी मोठ्या निष्ठेने, मोठ्या विश्वासाने आणि मोठ्या आत्मविश्वासाने ही जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली। माझ्या समवेत संगमनेर शहरातील एक धडाडीचे नेतृत्व, ABP माझाचे संगमनेर विभागातील नगर जिल्ह्यातील काम करणारे धडाडीचे युवक कार्यकर्ते श्री नितीन भाऊ ओझा यांची देखील या ठिकाणी उपाध्यक्षपदी निवड झाली। खजिनदारपदी अर्थातच सर्वांना सर्वश्रुत असणारे ओंकारनाथजी तिवारी हे खजिनदारपदी आहेत आणि सचिवपदी मनोजजी साकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याचबरोबर अजून युवकांना चालना देण्यासाठी मंदिर निर्माण समिती स्थापन करण्यात येऊन त्याच्या अध्यक्षपदी सुरेश काका जोशी यांचे चिरंजीव अभिजित जोशी यांची देखील निवड करण्यात आली आहे। जगदीश मंदिर जीर्णोद्धाराचा हा ध्यास युवकांनी खऱ्या अर्थाने ताब्यात घेतला आहे। समाजाचे मार्गदर्शन, समाजाचा पाठिंबा आणि तिरंगा न्यूज, प्रजासत्ताक न्यूज अशा अनेक मित्रवर्गाचा सहकार्य या सर्वातून हे मंदिर निश्चितच आता पूर्णत्वाकडे जाणार आहे। आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या भाव आणि भावनांच्या शब्दातच राहून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।